प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा महा एपिसोडचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। आजचा भाग खूप मोठा असल्या कारणाने मी तो 2 भागांमध्ये केलाय। तर हा सुरुवातीला भाग 1 तुम्ही ऐकत आहात। तर सुरुवातीला आपण बघतोय गौरी अभिमन्यू सरांना म्हणते की सर, मला सामान्य विद्यार्थिनी सारखी वागणूक द्या ना। ते असतात ना ज्यांचं नाव गाव काहीच लक्षात राहत नाही, समोर आलं की फक्त असं वाटतं की हा याला कुठेतरी बघितलंय, हा चेहरा पाहिलाय, प्लीज सर अशी वागणूक द्या ना मला। पण अभिमन्यू सर गौरीला इग्नोर करून पुढे निघून जातात। सर थोडे पुढे गेल्यावर गौरी जोरात ओरडते आणि म्हणते, सर सगळ्यात आवडती गोष्ट तुमच्यापासून हिरावली जाईल ना तेव्हा तुम्हाला कळेल कसं वाटतं ते। अभिमन्यू सर गेटच्या बाहेर गेल्यावर मग गाडीला ब्रेक मारतात आणि गौरीकडे बघत राहतात, म्हणजे असं पाठमोरं बघतायत। आणि आता अभिमन्यू सरांना त्यांच्या भावना व्यक्त पण करता येत नाहीये, एवढी मजबुरी आहे त्यांची। बिचारे सर आणि बिचारी खरं तर गौरी आहे। सर गौरीला इग्नोर करून पुढे सरळ चालले जातात आणि आता गौरी मनातल्या मनात बोलते, माझं शिक्षण हेच तर माझं आवडतं होतं आणि तेच माझ्यापासून हिरावलं जातंय। गौरीला फार वाईट वाटतंय प्रेक्षकांनो, ती रेस्टिकेट झालीये म्हणून। आता इथे 1999चा सीन त्यांनी दाखवलाय, तुम्हाला लक्षात असेलच। तन्वीला शिक्षा दिलीये प्राचार्य मॅडमनी कॉलेजला न जाण्याची, कारण ती माही सोबत मिक्सअप होते म्हणून। आता हा माही सायली सोबत वाद घालत असतो लेक्चर बंक करण्याविषयी। सायली त्याला समजवत असते की माही, अरे लेक्चर बंक करू नकोस, तुला माहितीये आपल्या प्रिन्सिपल मॅडम कशा आहेत आणि लेक्चर बंक करणं हा एक इलाज नाहीये ना। प्रेक्षकांनो, माहीला ना तन्वीच्या घराचा पत्ता हवाय आणि तन्वीला जाऊन त्याला भेटायचंय, कारण तन्वी कॉलेजला येत नाहीये, त्यामुळे माहीची खूप तगमग सुरू आहे। माही खूप हुज्जत घालत असतो सायलीशी, सायली हे बघ प्राचार्य मॅडम कशा आहे हे अख्ख्या कॉलेजला माहिती आहे आणि आपण काय त्यांना नडत नाही का? आपण नेहमीच नडतो, ते काय नाही, मी ठरवलंय मी लेक्चर बंक करणार म्हणजे करणार। सायली म्हणत असते, अरे तन्वी येईल ना कॉलेजला, तू इतका का सिरियस होतोय? पण माही काही सायलीचं ऐकायला तयार नाहीये, म्हणजे त्यावेळेला इतका स्ट्रिक्ट रूल होता कॉलेजमध्ये की लेक्चर सुद्धा बंक करायचे नाहीत। आणि त्याचमुळे ही सायली समजवत असते माहीला की तू लेक्चर बंक करून तन्वीचा ऍड्रेस शोधायला जाऊ नकोस। पण माही म्हणतो, ते काही नाही सायली, मी लेक्चर बंक करणार म्हणजे करणार, तू मला तन्वीच्या घरचा पत्ता दे बरं। आता ही सायली म्हणते नाही, तर आता माही म्हणतो, का नाही देणार तू पत्ता? तुला तन्वीने नाही सांगितलाय का द्यायचा? त्यावर आता सायली हळूच तोंडातल्या तोंडात हो असं म्हणते आणि मग अभिमन्यू सर म्हणजे माही म्हणतो की ठीक आहे, मी शोधून काढेल तिचा पत्ता, तुला नसेल द्यायचा तर देऊ नकोस। अभिमन्यूचा मित्र म्हणतो, तू बिंदास बंक मार कॉलेजला, काही टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी, अरे जा जा काही होत नाही। पण सायली म्हणतो, अरे तू असं काय बोलतोय सला? त्यावरती हा म्हणतो, अरे काय हरकत आहे बंक मारला एखाद दुसरा, त्याने काही फरक पडत नसतो रे माही, तू जा बिंदास, काही टेन्शन घेऊ नकोस। आता माही ठरवतो, ठीक आहे दे ग मला सायली पत्ता, मी तुला रिक्वेस्ट करतोय। पण सायली म्हणते, अरे माही मी तुला नाही देऊ शकत रे पत्ता। माही गाडीच्या खाली उतरतो आणि म्हणतो, ठीक आहे तुला नाही द्यायचा आहे ना, तर मी बघेल कसा पत्ता शोधून काढायचा आहे ते। आणि आता माहीने डायरेक्ट प्रिन्सिपलचं केबिनच गाठलंय प्रेक्षकांनो, म्हणजे तुम्ही बघू शकताय की माही किती डेस्परेट होता तन्वीसाठी। तो पुन्हा विचारतो सायलीला की तू नाही देणार ना पत्ता? सायली नाही असं म्हणते, तेव्हा माही म्हणतो, ठीक आहे तर मी बघून घेतो असं म्हणून त्याने डायरेक्ट आता प्रिन्सिपल मॅडमची केबिन गाठली आहे। आता हा जॅकी त्या सायलीला म्हणतो, अगं बेडी आहेस का, देऊन टाकायचा ना त्याला पत्ता, इतका का भाव खातेस? आता हा माही गेल्यानंतर सायली तोंडातल्या तोंडात हे शब्द पुटपुटत असते, काय सांगू तुला, अरे तुला सांगायचंच तर नाहीये ना की तन्वी मॅडमची मुलगी आहे, म्हणजे हे पूर्ण कॉलेजमध्ये कोणाला कळायला नकोय। तर आता आपण पाचपुतेंच्या घरचा सीन बघतोय प्रेक्षकांनो, 2024चा। गौरी निघालेली असते कॉलेजला, पण आता गौरीला तिची शिक्षा आणि रेस्टिकेशन सगळं आठवतंय आणि आता ती विचार करतेय, मी निघाले तर खरी, पण आता आई बाबांना काय सांगू, मला तर कॉलेजमधनं रेस्टिकेट केलंय। पण आता तिची आई म्हणत असते, अगं थांब बेटा जरा, अगं तू चहा घेतेस का, 2 बिस्किटं तरी खा, डब्बा घेऊन जा गौरी तुझा। गौरी म्हणते, हो आई मला उशीर होतोय ऑलरेडी, मला निघू दे। गौरीची आई तिला म्हणते, कशा ग तुम्ही मुली आजकालच्या, काय काही खात नाही पित नाही, अशानं ताकद कशी येणार तुम्हाला? तुम्हाला तुमच्या सासरचं पण घर चालवायचं असतं, 2-2 कुटुंब चालवायची असतात, जबाबदारी असते तुमच्यावर, थोडं खाल्लं पिल्लं की ताकद येते ना। अगं गौरी तुला माझी ती मैत्रीण आठवते का ग? गौरी म्हणते, हं कोणती, तिचं काय? आता गौरीला काही ते सगळं ऐकण्यात इंटरेस्ट नसतो। तिची आई म्हणत असते, अगं तिच्या मुलाचं लग्न झालं सुद्धा। गौरी म्हणते, मग आई मी काय करू ग, मला जाऊ दे ना, मला उशीर होतोय। आता तिची आई म्हणते, थांब जरा गौरी, अगं डब्बा तरी घेऊन जा।
ऍक्च्युली ना प्रेक्षकांनो, गौरीच्या आईला सांगायचंय की तिला बघायला मुलगा येणार आहे, पण त्यांची हिंमत होत नाहीये गौरीला सांगायची. शेवटी त्या म्हणतातच की अगं गौरी, काय आहे ना, म्हणजे आता तू मोठी झाली आहेस ना, तर आम्हाला असं वाटतंय की तू म्हणजे आपल्याला तसं काही फिक्स करायचं नाहीये, म्हणजे एक स्थळ आलंय तुझ्यासाठी. गौरी म्हणते अगं आई, तुला माहितीये ना हे काय काढलंयस तू मध्येच लग्न वगैरे. आता ही काकू मध्ये डिस्टर्ब करत म्हणते अगं गौरी, तुला काही कळत नाही असं बोलू नको बरं, तू काही लहान राहिली नाहीयेस, आता लग्नाचंच वय झालंय ना तुझं, विषय काढू नको वगैरे काय. आणि तुला बघायला मुलगा येणार आहे, त्यासाठी तुला वहिनी म्हणतायत की जरा लवकर ये कॉलेजमधनं. गौरी तिच्या काकूचं वाक्य ऐकते आणि जरा वैतागतेस. ती म्हणते अरे पण मला लग्न करायचं नाहीये, इतक्यात ठरलं होतं ना. आता तिची काकू म्हणते अगं पण मग पाहायला काय हरकत आहे ठिकाण. आता ही गौरी म्हणजे तिला अजिबात इच्छा नाहीये ठिकाण सुद्धा बघायची, पण आता तिची आई म्हणते अगं ऐक ना बेटा आमचं. तेवढ्यात गौरीचे बाबा येतात बाहेरनं आत आणि ते तिला बोलवतात. गौरी म्हणते काय झालं बाबा. आता गौरीचे बाबा तिला जवळ बसवतात आणि म्हणतात बेटा ते काय आहे ना की तुझ्या म्हणजे आईने तिच्या मैत्रिणीच्या कुठल्या मुलाचं ठिकाण बघितलंय तुझ्यासाठी, हे बघ तू टेन्शन नको घेऊस, म्हणजे मी जे काय बोलतोय ना ते मनावर पण घेऊ नकोस. अगं आपल्याला फक्त बघायचा आहे तो मुलगा. गौरी म्हणते बाबा खरंच याची गरज होती का आता. आता तिचे बाबा म्हणतात मला माहिती आहे बेटा तुला शिकायचंय पुढे, तर तू टेन्शन घेऊ नकोस, आपण फक्त मुलगा बघायचा कार्यक्रम करतोय आणि तुला नाही आवडला ना तर तुझ्या मर्जीच्या विरुद्ध मी जाणार पण नाहीये, तू का काळजी करतेस. गौरी म्हणते बाबा पण माझं ठरलं होतं ना, इतक्यात मला लग्न करायचं नाहीये. गौरीचे बाबा म्हणतात अगं हो तू म्हणशील तसंच होणार आहे, पण तुझ्या आईच्या इच्छे खातर बघून घे, फक्त बघायचं तर आहे गौरी, आपण कुठे पुढे चाललोय, फक्त बघायचंय बस, तू जसं म्हणशील तसंच होईल. हे सगळे बाबा लोक आहेत ना प्रेक्षकांनो, किती काळजी घेतात ना मुलींची. असो तर आता इथे दरवाजा वाजलाय त्यांचा. गौरी बघते आणि आता हा मुलगा आत आलाय आणि हाच गौरीला बघायला आलाय. मुलगा आल्या म्हणतो येऊ का आतमध्ये. त्यावर गौरीची आई म्हणते अरे राघव तू ये ना ये, अहो छायाचा मुलगा आलाय. आता गौरीचे बाबा त्या मुलाचं स्वागत करतात, या बसा. आता तो मुलगा बसल्या बसल्या गौरीला काहीतरी गिफ्ट देतो, म्हणजे काहीतरी ड्रेस समथिंग लाईक काहीतरी त्याने आणलंय पिशवीत. आता गौरी तिच्या आईच्या मागे मागे किचन मध्ये जाते आणि म्हणते काय ग आई, हा आजच आला मुलगा लगेच बघायला. तिची आई म्हणते अगं काय फरक पडतोय, त्याने आज आला काय उद्या आला काय. गौरी म्हणते अगं आई पण मला काही माहिती नाहीये ना त्याच्याबद्दल. आता तिची आई म्हणते अगं पण त्याने बघितलंय ना तुला मंदिरात बाबांसोबत, म्हणूनच त्याने त्याच्या घरच्यांना सांगितलं आणि बाबांना फोन केला होता तुझ्या. आता गौरी म्हणते आई मला काही लग्न वगैरे नाही करायचंय हा इतक्यात. आता ती गौरीची आई म्हणते अगं त्याचे घरचे खूप चांगले आहेत बेटा आणि त्याची आई वडील सगळं कुटुंबच चांगलं आहे आणि तो मुलगा पण तुला पुढे शिक्षण घेऊ देईल, जा जा दे पटकन पाणी दे. आता गौरी म्हणते मी कशाला ग आई. आता थोडक्यात काय प्रेक्षकांनो, हिचा पाहायचा कार्यक्रम सुरू आहे. आता तिची आई तिला ट्रे मध्ये ग्लास वगैरे देते आणि आता त्या राघवला द्यायला लावते. प्रेक्षकांनो हा राघव मराठी जॉन इब्राहिम दिसतोय असं नाही वाटत आहे का. असो तर त्याने गौरीला ते गिफ्ट दिलंय आणि त्यामध्ये पुस्तक आहे प्रेक्षकांनो. तो गौरीला म्हणतोय राघव हे तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय मी पुस्तक, तुला वाचनाची आवड आहे ना. गौरी त्याच्याकडे बघतच राहते. तो राघव म्हणतो काका मला माहितीये की गौरीला आता कॉलेजला जायचंय, म्हणजे तसा तिचा मी फार वेळ घेणार नाहीये, पण तुमची हरकत नसेल तर तिला मी लंचला घेऊन जाऊ का थोड्या वेळ. आता गौरीचे बाबा जरा टेन्शन मध्ये चाललेत. ते म्हणतात अहो पण असं कसं अचानक, पण आम्ही हो म्हणणार ना. आता तो राघव म्हणतो नाही म्हणजे तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आलात तरी चालेल, मला गौरी सोबतच नाही तर पूर्ण फॅमिली सोबतच नातं जोडायचंय. गौरीची आई म्हणते आम्ही सगळे कशाला. मग आता गौरीचे बाबा म्हणतात हो आमची हरकत नाही, पण गौरीला आम्हाला विचारावं लागेल. लगेच गौरीच्या काकू मध्ये बोलते आणि म्हणते अहो मुलगा किती चांगला आहे, तुमची परवानगी घेऊन म्हणतोय की गौरीला नेऊ का म्हणून, अजून काय पाहिजे. लगेच हा राघव म्हणतो नाही नाही काकू तसं काही नाहीये, गौरीची इच्छा असल्याशिवाय मी तिला कसं नेणार ना लंचला वगैरे, तिला विचारूया ना आपण. आता तिची आई म्हणते गौरी ए बेटा म्हणजे तुम्हाला मनमोकळेपणाने बोलता येणार नाही ना आमच्या समोर. गौरीचे बाबा पण म्हणतात तुला एखादा तास बुडवावा लागेल कॉलेजचा, चालेल का तुला. आता गौरीला इच्छा नसताना ती नुसती हू म्हणून टाकते. मग लगेच हा मुलगा म्हणतो निघतो मी आणि येईल मी 1:30 वाजेच्या सुमारास तुला कॉल करतो, निघतो हा काका. तिची आई म्हणते पोहे वगैरे खा, पण तो नाही म्हणतो आणि निघून जातो.
तर बाहेर आल्यावरती त्याचा खरा चेहरा दिसतोय आपल्याला. आता त्याने कोणाला तरी फोन केलाय, मे बी त्या गौरीच्या काकालाच कॉल केला असावा आणि तो म्हणतो की मी भेटलो गौरीच्या घरच्यांना आणि मला असं वाटतंय की माझं चांगलंच इम्प्रेशन पडलंय त्यांच्यावर. आता त्याने असा कॉल केलाय आणि असा कुचित सारखा हसताना दिसतोय गालातल्या गालात. आता पुढे बघतोय प्रेक्षकांना आपण, गौरी निघालीये तर खरी कॉलेजला, पण आता तिला काही समजेना काय करावं, कॉलेजला जावं तर कसं जावं. तर इकडे सगळ्या पोरांनी निनाद सरांकडे वशिले लावायला चालू केलंय, सुरुवात केली आहे गौरीसाठी. निनाद सर म्हणत असतात, हो हो मी पाहिलंय ना, पहिल्या दिवशी जेव्हा गौरीने जॉईन केलं तेव्हा तिला डॉलीचे मित्र त्रास देत असतात. मग आता डोसा म्हणतो, मग डॉली आणि तिच्या गँगनी प्रत्येक वेळेला गौरीला त्रास दिला आणि हे त्यांचंच काम असणार आहे. आता हे सगळे पोरं म्हणतात, सर सर काही खाता का, पाणी पिता का. म्हणजे हे सरांची खूप वरवर करताय, पुढे पुढे करताय निनाद सरांच्या, मस्का लावताय म्हणा ना. आता हे निनाद सर म्हणतात, अरे पोरांनो तुम्ही बोलून काही सिद्ध होणार नाही ना, तुम्ही सगळेजण मित्र आहात ना तिचे, तुम्ही तिच्या बाजूनेच बोलणार. आपल्याला ना काहीतरी सबळ पुरावा पाहिजे ना गौरीसाठी. काही मित्र म्हणतात गौरीचे, अहो ते पुरावे बिरावे सोडा हो, तुम्ही रिक्वेस्ट करा ना अभिमन्यू सरांना. आता हे सगळे पोरं बावळं करताय निनाद सरांना, सर असं काय करता हो, तुम्ही परमिशन म्हणजे तुम्ही समजावा ना अभिमन्यू सरांना, मग प्रिन्सिपल सरांना आपण सगळे मिळून समजावू. आता निनाद सर म्हणतात, करेक्ट आहे तुमचं, पण कसं आहे अभिमन्यू सर काय म्हणतील हे खात्रीने नाही सांगू शकत ना मी. आता निनाद सर जेव्हा असं बोलतात तेव्हा सगळे पोरं चालले जात असतात. मग निनाद सर म्हणतात, अरे अरे थांबा थांबा थांबा, अरे आपण म्हणजे प्रयत्न करू आणि हे खाणं पिणं सगळं नंतर करू, आता मिशन अभिमन्यू सर. आणि आता बसलेत बाबा घोड्यावर आपले निनाद सर मिशन पूर्ण करायला, म्हणजे निघालेत आता अभिमन्यू सरांकडे. आता गौरीला फोन आलाय बरोबर 1:30च्या सुमारास. गौरी बिचारी एका दुकानाच्या बाहेर बसलेली असते. तेव्हा या राघवचा फोन येतो गौरीला. तो राघव म्हणतो, अगं गौरी आठवलं का, मी राघव बोलतोय, सकाळी आपण भेटलो होतो ना. गौरी म्हणते, हो पण तुझ्याकडे माझा नंबर कुठून आला. तेव्हा तो राघव म्हणतो, अगं तुझ्या आईकडनं घेतलाय मी तुला भेटू शकतो का आज. अगं मी आता निघतोय, तर तुझ्या कॉलेजच्या मेन गेटवर भेटूयात का आपण. गौरी म्हणते, नाही नाही कॉलेजच्या बाहेर नको, आपण कॉलेजच्या बाहेर एक लेफ्टला चौक आहे आणि तिथे त्याच्या शेजारी एक बस स्टॉप आहे, तिथे भेटूयात. मग तो राघव म्हणतो, ठीक आहे गौरी, ॲज यू विश, मी पोहोचतो तिकडे. तर आता इकडे निनाद सर अभिमन्यू सरांना भेटत म्हणजे बघत तिथे आले स्टाफ रूम मध्ये आणि त्यांना म्हणतात कसे, अरे अभि तू इथे बसला होतास काय, मी अख्ख्या कॉलेजमध्ये शोधत होतो तुला. आता अभिमन्यू सर म्हणतात, अरे मी लेक्चरमध्ये होतो, का रे काय झालं. आता निनाद सर म्हणतात, अरे ठीक आहे, पण तुला काय वाटतंय की तुला एकट्यानंच म्हणजे तुझ्या एकट्यालाच विद्यार्थ्याची काळजी आहे का. अभिमन्यू सर म्हणतात, मी कधी असं म्हणालो. निनाद सर म्हणतात, तू नाही म्हणाला रे, पण मला म्हणायचंय ना. नाही म्हणजे तुला विद्यार्थ्यांची काळजी नाहीये असं मला वाटतंय, त्या बिचाऱ्या गौरीला तू चक्क परीक्षेला बसू देत नाहीयेस अभिमन्यू. आता ते सर म्हणतात की अरे मी शिक्षा दिलेली नाहीये, तिला प्रिन्सिपल सरांनी दिली आहे आणि परीक्षा आली आहे मध्ये, त्यात माझी चूक आहे का. त्यावर निनाद सर म्हणतात, हे बघ अभि, तुला गौरीमुळे काय प्रॉब्लेम आहे हे इथे कोणाला माहित नाही, पण मला माहिती आहे ना काय आहे प्रॉब्लेम, तू मला गुंडाळू नकोस. अभिमन्यू सर म्हणतात, मी काही कोणाला गुंडाळत नाहीये, तिने चूक केली आहे, त्याची शिक्षा तिला मिळाली आहे, दॅट्स इट. त्यावरती आता हा निनाद म्हणतो, अरे बाबा पण मी तेच सांगतोय ना की तू हे मुद्दाम करतोय. अरे अभि, तिच्यासारख्या हुशार आणि चांगल्या विद्यार्थिनीची गरज आहे आपल्या कॉलेजला. तुझ्या विषयामध्ये तर तिला केवढी प्रगती आहे हे तुला मी सांगायला हवं का. अरे नको रे अभि, असं नको करूस, अरे तिला नको त्रास देऊ रे बाबा. एका भावी गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थिनीला तू वेठीला धरतोयस. अभिमन्यू सर म्हणतात, नुसते चांगले मार्क घेऊन काही उपयोग नसतो, विषय नीट समजायला हवा. निनाद सर म्हणतात की तुझं काय म्हणणं आहे, तिची विषयावर पकड नाहीये का, ती घोकमपट्टी करून मार्क मिळवते. त्यावर अभिमन्यू सर म्हणतात, चुकीचं आहे तुझं बोलणं, हे बघ एखाद्याला किती मार्जिन द्यायचं ना, त्यासाठी पण काही लिमिट्स असतात निनाद. त्यावरती निनाद सर म्हणतात, अरे पण तिने काही चूक केलेली नाहीये रे, मला नाही वाटत असं. अभिमन्यू सर म्हणतात, चूक ही चूकच असते, हे बघ 1 असो किंवा 100 असो, पण चूक ती चूकच असते. आता असं बोलून ते त्यांच्या कामाला सुरुवात करताय. पण निनाद सर म्हणतात की हे बघ तू ना हट्टी आहेस अभिमन्यू, तू कोणाचं काही ऐकून घेणार नाहीयेस, मला कळतंय. आता बघतोय प्रेक्षकांनो आपण 1999चं सीन. माही आता त्याच्या मित्राला सांगत असतो की काही झालं तरी मला आज तन्वीला बघायचंय आणि तिचा ऍड्रेस शोधून काढायचा आहे. तो जॅकी म्हणतो, अरे वेडायस का तू, प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये कशाला चाललायस. आता हा माही म्हणतो, काय करायचं ना जॅकी ते मी करतो, तू फक्त इथे लक्ष ठेवून राहा. त्यावर जॅकी म्हणतो, माही हे बघ तू डेंजर काम करतोय. जॅकी म्हणतो, वेडा आहेस का माही, अरे रेस्टिकेट व्हायची कामं का करतोयस. त्यावर माही म्हणतो, वेडा तर वेडा,
आज मी तन्वीचा पत्ता शोधूनच राहणार, तू इथे लक्ष ठेव, मी आलोच. आता माही त्या प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जाऊन तन्वीचा ॲड्रेस शोधतोय प्रेक्षकांनो, आणि बाहेर त्याचा मित्र लक्ष देतोय. आता माही बऱ्याच फाईल्समध्ये इकडे तिकडे बऱ्याच ठिकाणी शोधायला लागतो, पण त्याला काही केलं सापडेना. इकडे त्याच्या मित्राची बाहेर तकतक चालू असते की कोणी आलं तर, आणि त्यातनं प्रिन्सिपल मॅडम आल्या तर खाऊन टाकतील ना यांना. आता प्रिन्सिपल मॅडम नेमक्या त्यांच्या कॅबिनकडेच येत असतात, आणि आता मात्र त्याचा मित्र खूप घाबरत असतो. अरे माही लवकर कर रे बाबा, त्या मॅडम आल्या ना तर काही खरं नाही बघ आपल्या दोघांचं. झालं का तुझं, आवरलं का? माही शोधत शोधत म्हणत असतो, थांब रे जरा, 1 मिनिट लक्ष दे. आता बराच वेळ निघून जातो आणि कसं बसं माहीला काहीतरी सापडतं, आणि तो त्याच्या मित्राला म्हणतो सापडलं. आणि तेवढ्यात इथे या मॅडम सुद्धा अगदी त्यांच्या केबिनच्या जवळ आल्यात असं त्यांनी दाखवलं. आणि आता बघा पुढे प्रेक्षकांनो, या मॅडम ऑलमोस्ट त्यांच्या केबिनच्या तिथे वळतात, आणि हा माही बाहेर येतो काहीतरी त्या तन्वीचा ॲड्रेस शोधून. त्याचा मित्र पुन्हा त्या केबिनला कडी लावत असतो. माही म्हणतो, कड्या कशाला लावतोयस? तो जॅकी म्हणतो, अरे कडीच होती आधी म्हणून पुन्हा लावून घेतोय. आता तो माही म्हणतो, सोड हे सगळं, निघ आधी इथून लवकर, चल, आता सापडलाय मला ॲड्रेस. आता माही आणि त्याचा मित्र ऑलमोस्ट पळून जातात, आणि नेमक्या बघा तिकडनं प्रिन्सिपल मॅडम येत असतात, म्हणून हे कडी अर्धवट सोडून पळून जातात. प्रेक्षकांनो, भला मोठा एपिसोड आहे, प्लीज प्लीज लाईक करायला विसरू नका. या मॅडम त्यांची फाईल घ्यायला परत आल्यात. मॅडम ती फाईल बघतात आणि त्या पिऊन दादांना आवाज देतात. ते पिऊन दादा म्हणतात की मॅडम तुम्ही लवकर जात नाही, आज लवकर चाललात. तेव्हा या मॅडम म्हणतात, कधी कधी अशा गोष्टी कराव्या लागतात. काय आहे ना, मी कॉलेजमध्ये नाहीये हे म्हणजे जाणून घेतल्यावर किती मुलं लेक्चर बंक करतात ते मला बघायचंय. आता ते पिऊन दादा सरळ म्हणतात की हो अहो, लेक्चर तर बंक करणारच ना मुलं. मग आता लगेच या मॅडम म्हणतात, जी गोष्ट तुम्हाला माहिती आहे ती मला सांगू नका, मी शिक्षेची तरतूद करून ठेवली आहे. या असाइनमेंटच्या 20 प्रती काढून ठेवा, मी निघाले आता. आणि प्लीज, मी येताना कडी बघितली होती, पण आता ती कडी उघडी होती जेव्हा मी आले तेव्हा. आणि तुम्ही प्लीज कामावर नीट लक्ष ठेवा, तुमचं लक्ष नाही आहे कामावर, नाहीतर तुम्हाला कॉलेजमधनं काढून टाकेल मी. आता ते बिचारे सॉरी म्हणतात प्रेक्षकांनो. असो, तर आता आपण पुढचा पार्ट बघणार आहोत ते दुसऱ्या भागामध्ये. प्रेक्षकांनो, थोड्याच वेळात मी दुसरा भाग रेकॉर्ड करून टाकतेय प्रेक्षकांनो, कारण काय आहे, रेकॉर्ड एडिटिंग करायला वगैरे वेळ लागतो. आता दुसऱ्या भागात अभिमन्यू सर आणि गौरी कसे भेटले ना ते बघत राहा. या भागाला लाईक करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. दुसरा भाग थोड्याच वेळात येतोय. धन्यवाद.